नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूया। तर शिंदे समितीने शोधलेल्या लाखो नोंदींमध्ये प्रशासनाने भोंगळ कारभार केल्याचा आरोप करण्यात आलाय। मोडी लिपीतील नोंद मराठीमध्ये करताना गावांची नावे बदलली गेली असंही सांगितलं जातंय। करवीर तालुक्यातील गिरगाव गावाच्या नावाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली यादी कुर्डू गावची आहे आणि त्यामुळे गिरगाव गावातील नोंदी गेल्या कुठे असा सवाल उपस्थित होतोय। शिवाय कुर्डू गावाला सुद्धा याचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल मराठा आंदोलक रुपेश पाटील यांनी केलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, शिंदे समितीने ज्या काही नोंदी शोधल्या होत्या त्यामध्ये प्रशासनाने भोंगळ कारभार केल्याचा आरोप होतोय, काय अपडेट? प्राजक्त आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी आहे ते शोधण्याची मागणी केली होती। त्यानुसार सरकारने आहे ते शिंदे समिती नेमली होती। या शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्याचं काम दिलं होतं। या मोडी लिपीतल्या प्रामुख्याने नोंदी होत्या आणि त्यामुळे त्याचं भाषांतर करून आहे ते शोधण्याचं काम दिलं होतं। मात्र हे भाषांतर करत असताना गावांची नावं आहे ते बदलली गेलेली आहेत। त्यामुळे गिरगाव तालुक्यात करवीर तालुक्यातलं गिरगाव नावाचं एक जे गाव आहे त्या गावाच्या यादीला आहे ते कुर्डू नावाची यादी जोडलेली आहे। संकेतस्थळावरती कुर्डू नावाची यादी आहे ते उपलब्ध झालेली। वर नाव बदललेले आतली जी नावं आहेत ती सगळी हे कुर्डू गावची आहेत। त्यामुळे गिरगाव गावातल्या ग्रामस्थांना कुणबीचा लाभ मिळाला नाही अशा पद्धतीचा आरोप आहे तो मराठा आंदोलक रुपेश पाटील करताना पाहायला मिळतात। त्यांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे तो आता समोर काढलेला आहे। त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, हा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणता येईल? न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या वतीने 56 लाख कुणबी नोंदी सापडल्या। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख सापडल्या। खरं तर 1881 सालच्या गॅझेटमध्ये कोल्हापूरमध्ये 3 लाख कुणबी असल्याची नोंद आहे, पण सापडल्या मात्र 1.5 लाख। तर बाकीच्या 1.5 लाख कुठं गायब झाल्या त्याचा आजचा खरं तर हा प्रश्न समोर येतोय। गिरगाव नावाच्या गावाची यादी कुर्डू नावाच्या लोकांच्या नावानं प्रसिद्ध केलेली होती। गिरगावमधली लोक म्हणायला लागलीत की सेरे आणि साठे नावाची माणसं आमच्या गावामध्ये नाहीत। ही मोडीचं ट्रान्सलेटर मराठीमध्ये होतं। आम्ही परत मोडीची कागदपत्र तपासून घेतली असता त्यामध्ये सेरे नसून ढेरे असल्याचं स्पष्ट झालं आणि हे ढेरे आणि साठे नावाची माणसं कुर्डू गावामध्ये आहेत। म्हणजे कुर्डू गावच्या 81 लोकांची यादी आमच्याकडे आहे, ती गिरगाव नावानं आजपर्यंत फिरायला लागलेली। 2 वर्षात कुर्डू गावातल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी कुणबीच्या मार्फत ओबीसीचं आरक्षण मिळालं असतं, पण या प्रशासनातल्या या काही चुकीच्या कारभारामुळं किंवा या षडयंत्रामुळं या लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर गिरगाव गावची यादी जी आहे ती लपवून ठेवलेली आहे। गिरगाव हे सैनिकी परंपरेतलं गाव आहे। 1857ला बंड केलेलं गाव आहे। या कोल्हापूर संस्थानाची इमानदार असणारं गाव आहे। रैतावरी म्हणून तिथं गावातनं गवताच्या गाड्या घेऊन इथं कोल्हापुरात येणारी लोक आहेत। इथल्या कुणबी लोकांच्या याद्या कुठं दडपलेल्या आहेत? फक्त हे कोल्हापूरचा आणि गिरगावचा विषय नसून राज्यभरामध्ये ज्या लोकांच्या गावांची नावं आलेली नाहीत किंवा त्यांची नावं त्या गावातल्या यादीमध्ये जुळत नाहीत, आपले संदर्भ सापडत नाहीत, तर हे हमखास इतर गावाच्या नावाने प्रसिद्ध केलेलं आहे। यामध्ये मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतो की परत एकदा तुम्ही मोठ्या प्रमाणावर या याद्या तपासल्या पाहिजे। यासाठी एकाच मोडी तज्ञावर न विसंबून राहता मोडी तज्ञांची समिती स्थापन करून ही यादी समोर आणावी। तर दोषींवर नेमकी कारवाई होते का आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर, वेळोवेळी